म्हणून यांचं मनावर नाही घ्यायचं काकी. नाही घ्यायचं ना. नाही, आपल्या तुम्ही लक्षात घ्या, आपल्या टीम मध्ये कोण आहे? फक्त तुम्ही, आई आणि मी. बाकी पप्पा, आत्या बित्या हे सगळे आपले विरोधी. तुम्ही मग पप्पांनी बी खूप केलं ना त्यासाठी तुम्ही इथे आल्यापासून. मग ते भाऊ बहिणी त्यांचं एकमेकांप्रती तसं प्रेम राहिलंच ना. मग ते प्रेम नाही राहतं, एक प्रकारे मोह राहतो. पण आपलं खरं प्रेम आहे. आपली टीम वेगळी ठेवायची आपण. आणि आता तरी बोलली मला, त्या कधीतरी बोलल्या असतील, मी सर गेली ना असं बोध पडल्या मला वाटायचं मी एवढा हुंडा दिला, एवढे म्हणजे 3,000चा शालू त्या काळात काढला होता, बापरे. एवढे दागिने केले होते, सुरतला जाऊन मैच्या वडिलांनी बसता आणला होता. मग असं जर मग असं म्हणायला लागतं माझं. म्हणजे खूप पूर्वी नेत्रात खूप वर्षापूर्वी मला बोलून गेल्या त्या की नवरीला सुटकेस किती महत्वाची असते बाबा. मग त्याला होती का नव्हती ते नाही माहित मला. पण माझं कसं म्हणणं आहे, मला आणखी तुम्हाला असं बोलायचं असतं, मग तुमच्या भावाला बोला. आत्यांचं ना. हा. मग तेच ना काकू, हे आत्या कोणती पण आत्या राहू, यांचं भावा प्रती यांचं प्रेम राहतं. हे आपण कसं शेवटी आपण परकेच आहेत ना. म्हणून यांचं मनावर नाही घ्यायचं काकी. नाही घ्यायचं ना. नाही, जरी नेत्राताई मला बोलल्या असं मागे खूप वर्षापूर्वी बोलल्या, ते मनात येऊ द्यायचं अजिबात येऊ द्यायचं नाही. नवरीला सुटकेस किती मुलं आहे ना, नाही. ते मुद्दाम मन खच्चीकरण करतात हा, आणि त्यांना विचारायचं बी नाही तुम्हाला होती का नाही विचारून, उलट मग आपली इमेज कमी होते काकी. असं आहे. आपल्याला फरकच पडू द्यायचा नाही. फरकच पडू द्या. हा, मग तेव्हा समोरच्याला त्रास होतो का, अरे याला तर काही फरकच पडला नाही असं. समोरचा बोलतो ज्याच्यासाठी की आपल्याला फरक पडायला पाहिजे.